नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 4 ते 4 डॉटच्या 3 सुंदर सुंदर कलरफुल आणि आकर्षक रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा, अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायची आहे आणि एक एक डॉट ठेवत जायचं आहे. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. खूपच सोप्या आपल्या 3 रांगोळ्या होणार आहे. त्या पण खूपच कलरफुल आणि आकर्षक. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये डॉट टाकून घ्यायचं आहे. डॉट टाकून एका बोटाने पंच करायचं आहे. बघू शकता तुम्ही. खूपच आकर्षक आणि इझी, कोणीही काढू शकेल एवढ्या सोप्या रांगोळ्या आहेत आपल्या 3. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा, एका बोटाने वरती सरकत जायचं आहे आपल्याला फक्त डॉट. मध्ये आपल्याला हिरवा कलरचा डॉट ठेवून पंच करून घ्यायचं आहे. बघा, कलरफुल. इथंही आपल्याला चुटकेने थोडा गुलाबी कलर किंवा लाल कलर टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला पिवळा कलरचा एक एक डॉट टाकून घ्यायचा आहे. बघू शकता. चारही बाजूला आपण सेम त्या पद्धतीने एक डॉट ठेवून एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे, म्हणजे गोलाकार येतो. खूपच सुंदर आणि आपले आकर्षक अशी रांगोळी होणार आहे. इथून बघा, थोडं क्रॉसमध्ये गोल अशी रेष मारून घ्यायची. बघा, चारही बाजूने. आणि इथंही आपल्याला 2-2 थोड्या क्रॉसमध्ये रेषा मारून घ्यायच्या आहे, गोल अशा. तिथं आपल्याला कलरचे डॉट ठेवून घ्यायचे आहेत. बघा, चुटकीने आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे. वरती आपल्याला मोठा डॉट ठेवून पंच करून घ्यायचे एका बोटाने. तिथंही आपल्याला विरुद्ध कलरचा छोटा डॉट ठेवायचा आहे. इथंही आपल्याला पिवळा कलरचा डॉट ठेवून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 3 डॉट 2 नंतर 1, 3 डॉट 2 नंतर 1 अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला डॉट ठेवून घ्यायचे आहेत. बघा, किती आकर्षक अशी आपली रांगोळी दिसते. मध्येही आपल्याला डॉट पाडून 2-2 ठिपके ठेवून घ्यायचे, छोटे छोटे डॉट. खूपच सुंदर आपली रांगोळी तयार झाली. बघू शकता. आता आपली दुसरी रांगोळी तयार होणार आहे 3 ते 3 डॉटची. हे बघा, त्याच पद्धतीने आपल्याला 4 डॉटमध्ये अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहे. मध्ये थोडं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला बोटाने. त्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. बघू शकता. थोडा आपल्याला पंच करून अजून विरुद्ध कलर टाकायचा आहे. मी व्हाईट कलर असा टाकून घेणार आहे. इथं आपल्याला छोटे छोटे पानाचा आकार अशा छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत चारही बाजूला, सेम त्या पद्धतीने. इंस्टाग्राम, फेसबुकवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. इथंही आपल्याला पिवळा कलर मी असा टाकून घेणार आहे पाकळ्यांमध्ये. थोडं बोटाने आपल्याला पंच करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला डॉट दिसतो. इथंही हिरवा कलरचा एक एक डॉट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला चारही बाजूने. फक्त आपल्याला डॉट ठेवून एका बोटाने पंच करायचे आहे. त्याच्यामध्येही आपण पिवळा कलर असा टाकून घेणार आहोत. इथं आपल्याला 3-3
रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला रेषाच्या बाहेर. वरतीही एक डॉट ठेवून छोटे छोटे दोन मधीही आपल्याला डॉट ठेवायचे आहेत. थोडं पंच करून घ्यायचं एका बोटाने आपल्याला. सेम त्या पद्धतीने चारही बाजूला आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. इथेही आपल्याला बघा अशा रेषा ओढून मध्ये आपल्याला कलरचे डॉट टाकायचे चारही बाजूला. त्यालाही थोडं वरती सरकत जायचं आपल्याला. पाकळीचा आकार मध्येही आपल्याला त्याच्यामध्येही आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. मध्ये आपण हिरवा कलर टाकून थोडासा गुलाबी कलर आणि इथून बघा चार चार छोटे छोटे आपल्याला डॉट ठेवायचे चारही बाजूला. आता आपली तिसरी रांगोळी त्याच पद्धतीने पण वेगळी डिझाईन आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा अशा पद्धतीने यालाही आपण गोल गोल करत जाणार आहोत. गोल गोल पाकळ्या. चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने गोल गोल पाकळ्या करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक डॉट ठेवून पंच करून घ्यायचे बघा. म्हणजे गोल आकार येतो. एका बोटाने आपल्याला डॉट ठेवून दाबून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. अगदी सोप्या रांगोळ्या मी आणत असतील. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. त्याच्यामध्येही विरुद्ध कलरचा मी छोटा छोटा डॉट ठेवून घेणार आहे. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. थोडं मध्येही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे एका बोटाने. म्हणजे विरुद्ध आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. पिवळा कलर मी टाकून घेतला आहे. वरती वरच्या भागाला आपल्याला रेषा भिडून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने. मध्येही आपल्याला चौकोन आकार असा तयार करून घ्यायचा आहे. इथंही बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाजूने आणि वरती पानाचा आकार व्यवस्थित अशी चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आहे. मध्ये आपण पानाच्या आकारामध्ये कलर भरून घेणार आहोत. नक्की ट्राय करा. नक्की येईल तुम्हालाही. इथंही छोटे छोटे हिरवे कलरचे डॉट ठेवून घ्यायचे आपल्याला. इथं आपल्याला 3-3 रेषा ठेवत जायचे चारही बाजूला सेम. छोटे छोटे आपल्याला आजूबाजू डॉट ठेवत जायचे आणि वरतीही एक डॉट आणि पंच करून घ्यायचे बघा. या बाजूला असे छोटे छोटे डॉट ठेवायचे आहेत. वरती मोठा डॉट आणि खाली छोटे आणि एका बोटाने आपल्याला पंच करत जायचे बघा. खूपच सोपी रांगोळी. आपण खूपच सुंदर 3 अशा सोप्या रांगोळ्या ट्राय केल्या. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्कीच येईल. कारण मी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. मध्ये आपल्याला हिरवा कलर असा भरून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही. आपण चारही खात्यांमध्ये अशा पद्धतीने हिरवा कलर भरून घेणार आहोत. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथं छोटे छोटे आपल्याला पिवळ्या कलरचे डॉट ठेवून घ्यायचे आहेत. खूपच सोप्या पद्धतीने बघा आपण 3 रांगोळ्या शिकलो आहेत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. इथंही आपण फक्त बाहेरच्या बाजूला एक कलर, नंतर मध्ये दुसरा कलर, अशा पद्धतीने आपण तिसरा कलर आणि त्याच्यामध्येही आपण कलर डॉट पाडून घेणार आहोत. थँक्यू आणि धन्यवाद.